हाय स्टुडंट्स, आज आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करत आहोत. लास्ट लेक्चरपर्यंत आपण किंगडम मोनेरा डिस्कस केला होता. आता आपण त्याचं थोडं नेक्स्ट फॉर्म दॅट इज किंगडम प्रोटेस्टा डिस्कस करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण आपलं युनिट स्टार्ट केला होता दॅट इज युनिसेल्युलर यूकॅरियोटिक. युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आता याच्या नावामधनंच आपल्याला त्याची कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात येतात. दॅट इज किंगडम प्रोटेस्टाचे जेही ऑर्गॅनिझम्स असणार दॅट आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स व्हॉट? सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. ते सगळे सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स असणार. त्याच्याच सोबत ते त्यांचा जो सेल स्ट्रक्चर आहे दॅट विल बी ऑफ यूकॅरियोट्स फॉर्म. दॅट इज दे विल हॅव वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. त्यांचं जेही सेल स्ट्रक्चर असणार ते वेल डिफाईन्ड असणार, न्यूक्लियस वेल डिफाईन्ड असणार. सगळे जेही सेल ऑर्गॅनेल्स आहे दे आर ॲट इट्स मीन्स डिफाईन्ड स्टेजवर असणार ते सगळे. जसं प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस इज प्रिमेटिव्ह फॉर्ममध्ये असतो, काही सेल ऑर्गॅनेल्स ॲबसेंट असतात. बट इन प्रोटेस्टा द सेल विल बी ॲट इट्स डिफाईन्ड स्ट्रक्चर. जे ही सेल स्ट्रक्चर असणार आहे ते सगळं वेल डिफाईन्ड असेल. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आता जे ही प्रोटेस्टाचे ऑर्गॅनिझम्स आहेत मीन्स जेही ऑर्गॅनिझम्स किंगडम प्रोटेस्टामध्ये इन्क्लुडेड आहे ते सगळे लिंक्ड आहे. जेही अदर किंगडम्स आहे त्यांच्यासोबत त्यांचे थोडे कॅरेक्टरिस्टिक्स मॅच होतात. दॅट्स वाय त्यांचे डिफरंट 5 कॅटेगरीजमध्ये त्यांना कॅटेगराईज केलं आहे. जसं कुठला ऑर्गॅनिझम प्लांटशी रिलेटेड कॅरेक्टर शो करत असेल तर त्यांचा वेगळा एक कॅटेगरी. जे ॲनिमल्सशी रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक शो करत असेल त्यांची वेगळी कॅटेगरी. जे फंगीसची रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक शो करत असेल दे आर इन अदर कॅटेगरी. म्हणजे जेही ऑर्गॅनिझम्स प्रोटेस्टामध्ये आहे ते थोडंफार लिंक आहे दुसऱ्या किंगडमसोबत. आता ते कसे काय लिंक आहे, कुठले कॅरेक्टरिस्टिक मॅच होतं ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सो बेसिकली टोटल 5 कॅटेगरीजमध्ये किंगडम प्रोटेस्टाचे ऑर्गॅनिझम्स कॅटेगराइज्ड आहे. दॅट इज प्लांट्स लाईक प्रोटेस्टा, then animal like protesta, then dinoflagellated, fungi like protesta and euglenoids. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सगळेच मेन्शन आहे. आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. सो फर्स्ट दॅट इज प्लांट लाईक प्रोटेस्टा. आता प्लांट लाईक प्रोटेस्टा मीन्स व्हॉट? प्रोटेस्टा म्हणजे काय म्हणतात? दॅट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बट दे आर इन अ प्लांट लाईक फॉर्म. सो दॅट विल बी अ फायटोप्लॅन्क्टॉन्स. जे ही प्रोटेस्टाचे ऑर्गॅनिझम आहे जे प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक शो करतात दॅट आर बेसिकली फायटोप्लॅन्क्टॉन्स. द फायटोप्लॅन्क्टॉन्स काय असतात? म्हणजे खूप एक सेल लाईक बॉडी असते, त्यांची सेल बॉडी असते बट दे शोज कॅरेक्टरिस्टिक अँड परफॉर्म्स अ फंक्शन ॲज अ प्लांट. बेसिकली सीज जे ओशन्स असतात त्यामध्ये फ्री मुव्हिंग फ्री लिव्हिंग सेल बॉडीज असतात जे प्लांट लाईक कॅरेक्टरिस्टिक शो करतात. दॅट आर बेसिकली अ फायटोप्लॅन्क्टॉन. देर इज अनादर टर्म और बेसिकली अनादर नेम ऑफ प्लांट लाईक प्रोटेस्टा दॅट इज क्रायझोफाइट्स. प्लांट लाईक प्रोटेस्टाला आणखी एक नाव आहे, टर्म आहे दॅट इज क्रायझोफाइट्स अँड दे आर इन्क्लूड्स फायटोप्लॅन्क्टॉन्स. या ग्रुपमध्ये कुठले ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडेड असतात दॅट आर फायटोप्लॅन्क्टॉन्स. आता प्लांट लाईक प्रोटेस्टा आहेत दॅट मीन्स त्यांचं प्लांट लाईक स्ट्रक्चर आहे, प्लांट लाईक फंक्शन आहे. सो मेन प्लांटचं फंक्शन काय असतं? येस, फोटोसिंथेसिस परफॉर्म करणं. सिमिलर वे या ऑर्गॅनिझम्स सुद्धा फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. यांमध्ये सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट असतात. सो बेसिकली दे आर ऑटोट्रॉप्स. दे आर ऑल्सो ऑटोट्रॉप्स. त्यातले काही हेट्रोट्रॉप्स सुद्धा असतात बट बेसिकली दे आर ऑटोट्रॉप्स बिकॉज दे परफॉर्म्स फोटोसिंथेसिस. आता हे जे काही ग्रुप आहे प्लांट लाईक प्रोटेस्टा यांमध्ये डाय ॲटम्स सुद्धा इन्क्लुडेड आहेत. आयदर जे ऑर्गॅनिझम्स या ग्रुपमध्ये इन्क्लुडेड आहेत त्यांना डाय ॲटम सुद्धा म्हणतात. सो नाव व्हॉट इज अ डाय ॲटम? जे ही डाय ॲटम्स ऑर्गॅनिझम असतात त्यांची जे ही बॉडी आहे इट इज ऑफ सोप लाईक फिटिंग मेडअप ऑफ सिलिका. जे ही सिलिकाची कवरिंग असते त्यापासून त्यांची बॉडीची स्ट्रक्चर बनलेलं असते. सो डाय ॲटम इज व्हॉट? बेसिकली डाय ॲटम्स इज अ ऑर्गॅनिझम्स ऑफ विच इट्स बॉडी इज ऑफ soap box like fitting made up of silica coverings.
त्यांची जी ही बॉडी असते, जो आपला सोप बॉक्स असतो त्याच्याला एक फिटिंग असते आणि जी ही त्यांची कवरिंग आहे ते सिलिकापासून बनलेली असते. तर जे ही डाय ॲटम्स आहे ते बेसिकली शेल्स वगैरे कॅरी करतात त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरवर. जेव्हा तो ऑर्गॅनिझम बॉडी मीन्स ते शेल रिमूव्ह करतात तर ते शेल नॉन लिव्हिंगमध्ये त्यांचं मीन्स त्या शेल काही फंक्शन परफॉर्म करत नाही, ते ॲट द बॉटम ऑफ द सी ते तसेच खूप वर्षानुवर्ष तसेच असतात. बट आता ते बॉटम ऑफ अ सी सिच्युएटेड झालं आहे, सो काही त्यांच्यावर केमिकल रिॲक्शन्स होतात. सो त्यांचं जे ही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये होतं आणि डाय ॲटम्सच्या सेलचं ट्रान्सफॉर्मेशन ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये होऊन डाय ॲटमेशियस अर्थ फॉर्म होते. मीन्स बेसिकली एक लेयर असते, ग्रॅन्युलर स्ट्रक्चरची लेयर असते जे डाय ॲटम्सच्या सेल्सपासून फॉर्म झालेली असते, दॅट इज डाय ॲटमेशियस अर्थ. आणि हे जे ही डाय ॲटमेशियस अर्थ जे ही स्ट्रक्चर आहे, लेयर आहे, हे फर्दर पॉलिशिंग अँड फिल्ट्रेशनसाठी यूज होते. सो दॅट इज बेसिकली अ प्लांट लाईक प्रोटेस्टा. आता नेक्स्ट जे आहे दॅट इज अ ॲनिमल लाईक प्रोटेस्टा. तर ॲनिमल लाईक प्रोटेस्टा मीन्स त्यांचे जे ही कॅरेक्टर्स असणार ते बेसिकली ॲनिमल्स सोबत थोडेफार सिमिलर असणार. आता आपण ॲनिमल्स सोबत सिमिलर असलेले कॅरेक्टर्सचे ऑर्गॅनिझम्स बघणार आहोत. सो सेकंड वन इज दॅट इज ॲनिमल लाईक प्रोटेस्टा. जसं आपण प्लांट्सचं बघितलं की जे प्लांट लाईक प्रोटेस्टा होते ते थोडेफार प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक रिसेंबल करायचे. सिमिलर वे जे ही ॲनिमल लाईक प्रोटेस्टाज आहे ते ॲनिमल्सचे कॅरेक्टरिस्टिक्स रिसेंबल करतात. सो बेसिकली या ग्रुपमध्ये प्रोटोझोअन्सचा ग्रुप येतो. विच ऑर्गॅनिझम दॅट इज प्रोटोझोअन्स. द प्रोटोझोअन्स कुठले कुठले आहे माहीत आहे आपल्याला, दॅट इज अमिबा, पॅरामिशियम, देन प्लाझ्मोडियम. हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहे जे प्रोटोझोअन्स टाईप कॅरेक्टर रिसेंबल्स करतात, जे प्रोटोझोअन्सच्या ग्रुपमध्ये असतात, दॅट आर कम्स अंडर ॲनिमल लाईक प्रोटेस्टा. जो फर्स्ट आहे दॅट इज अमिबा. अमिबा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युनिसेल्युलर, इवन अ युकॅरियोटिक मीन्स त्याचं जे ही सेल स्ट्रक्चर आहे ते वेल डिफाईंड असतं. सिंगल सेल सगळे सिस्टीम्स कॅरेक्टरिस्टिक्स परफॉर्म करत असतं. आता तेच आपण इथे बघणार. दॅट इज फर्स्ट ऑर्गॅनिझम इज अमिबा और अमिबॉइड. सो अमिबाज जे ही अमिबासच्या स्पेसिसचे जे ही ऑर्गॅनिझम्स असतात त्यांमध्ये सुडोपोडिया फॉर लोकोमोशन और जे ही मूविंग आहे त्याच्यासाठी कुठला ऑर्गन असतो दॅट इज सुडोपोडिया. अमिबॉइडचे जे ही ऑर्गॅनिझम्स असतात दे आर फ्री लिव्हिंग, बट द अमिबॉइडचाच एक अदर ऑर्गॅनिझम असतो दॅट इज इंटामिबा. दे आर एंडोपॅरासाइट. माहीत आहे की आपल्या मीन्स होस्ट बॉडीच्या अंदर ते सर्वाईव्ह करत असतात आणि जे ही ऑर्गॅनिझम्स पॅरासाइट होस्ट बॉडीच्या अंदर आतमध्ये सर्वाईव्ह करतात दे आर एंडोपॅरासाइट. सो अमिबाचे अदर जे ऑर्गॅनिझम्स आहे दे आर फ्री लिव्हिंग, बट वन ऑर्गॅनिझम इज अ एंडोपॅरासाइट दॅट इज इंटामिबा. इट इज अ एंडोपॅरासाइट ऑर्गॅनिझम. आता आपण ही जी छोट्या छोट्या गोष्टी डिस्कस करत आहोत दॅट इज अमिबाचे जे ही ऑर्गॅनिझम्स आहे दे हॅव सुडोपोडिया फॉर लोकोमोशन. मग त्यामधलं एक एक्सेप्शन दॅट इज इंटामिबा इज एंडोपॅरासाइट. हे जे काही सर्टन कॅरेक्टर्स आहे हे लक्षात ठेवायचे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अँड MCQsमध्ये वगैरे अशा टाईप्सचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि यांमध्ये मॅक्सिमम कन्फ्युजन होतं बिकॉज सर्टन ऑर्गॅनिझम शोज पर्टिक्युलर कॅरेक्टर. आता ते त्याचंच आहे हे कधी कधी कन्फ्यूज होतं. सो या गोष्टी प्रॉपरली लक्षात ठेवायच्या. दॅट इज अमिबाचे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहे दे आर सुडोपोडिया फॉर लोकोमोशन अँड दे आर फ्री लिव्हिंग, बट एक्सेप्शन इज इंटामिबा दॅट इज इट इज अ एंडोपॅरासाइट. आता नेक्स्ट ऑर्गॅनिझम आहे दॅट इज ॲनिमल लाईक प्रोटेस्टाच्या ग्रुपचा दॅट इज अ ट्रायपॅनोझोमा. ट्रायपॅनोझोमा कदाचित माहीत असेल की हा जो पॅरासाइट आहे और ऑर्गॅनिझम आहे इट कॉजेस स्लीपिंग सिकनेस. हा स्लीपिंग सिकनेस डिसीज कॉज करत असतो आणि याचं लोकोमोशनसाठी जो मीन्स ऑर्गन असतो दॅट इज अ फ्लॅजेला अँड बेसिकली इट इज अ पॅथोजन. आता ऑर्गॅनिझम आहे और युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे जो डिसीज कॉज करतो दॅट मीन्स इट इज वर्क्स ॲज अ
पॅथोजन आणि याचं जे लोकोमोशनसाठी ऑर्गन असतो ऑर्गन इज फ्लॅजेला. अमिबामध्ये लोकोमोशनसाठी कुठलं ऑर्गन होतं दॅट इज सुडोपोडिया. अँड नाव ट्रायपॅनोझोमामध्ये that is a flagella. This organism is basically a flagellated pathogen which causes a disease that is sleeping sickness. कुठला प्रोटोझोन्स कुठला डिसीज कॉज करतो लक्षात ठेवायचं. तो जो नवीन पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मॅच द फॉलोइंग वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. त्यामध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात की एका साईडला हे प्रोटोझोन्स दिलेले असणार, एका साईडला त्यांचे आयदर कॅरेक्टरिस्टिक, आयदर लोकोमोटरी ऑर्गन और आयदर अ डिसीजेस असं वगैरे ते देऊ शकतात. सो तुम्हाला मॅच करावं लागेल. सो त्यासाठी कुठला प्रोटोझोन्स कुठला कॅरेक्टरिस्टिक रिसेंबल करतो या सगळ्या गोष्टी क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी लक्षात ठेवायचं की जो अमिबॉइडचा ग्रुप आहे इट हॅज अ सुडोपोडिया ॲज लोकोमोटरी ऑर्गन. देन अमिबॉइडचे सगळे ऑर्गॅनिझम्स दे आर फ्री लिव्हिंग बट एक्सेप्शन इज दॅट इज एंटामिबा इज अ एंडोपॅरासाइट. देन सेकंड वन इज ट्रायपॅनोझोमा. इट हॅज फ्लॅजेला फॉर लोकोमोशन अँड इट कॉजेस अ स्लीपिंग सिकनेस अँड इट इज अ फ्लॅजेलेटेड पॅथोजन. आता दोन झाले. आता नेक्स्ट जो ऑर्गॅनिझम आहे दॅट इज कम्स अंडर ॲनिमल लाईक प्रोटेस्टा दॅट इज अ पॅरामेशियम. पॅरामेशियम माहीत आहे आपल्याला. पॅरामेशियमचं इवन तुम्हाला सेल स्ट्रक्चरसुद्धा माहीत आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मेन्शन आहे. अमिबाचं सेल स्ट्रक्चर माहीत आहे, अमिबाचं मेन्शन नाही आहे. बट जे ही पॅरामेशियम आहे अँड ह्युग्लिनॉइड्स जे आपलं फिफ्थ टाईप आहे प्रोटेस्टाचा त्याचं स्ट्रक्चर मेन्शन आहे. इवन पॅरामेशियमचं सुद्धा स्ट्रक्चर मेन्शन आहे. ते डायग्राम तुम्ही एक वेळेस पाहून घ्या. इझी डायग्राम आहे. दॅट इज इट हॅज स्लीपर लाईक बॉडी सेल स्ट्रक्चर असते. आपण आपली जी ही स्कूल टाईम 9-10पासून तुम्ही बघतच आहात की आणि तुम्ही शिकलेही असाल त्याचं स्ट्रक्चर की पॅरामेशियमचं जी ही बॉडी स्ट्रक्चर असतं दॅट इज अ स्लीपर लाईक स्ट्रक्चर. सो टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मेन्शन आहे डायग्राम. एक वेळेस रिवाईज करून घ्या. तसं इम्पॉर्टंटली क्वेश्चन विचारत नाही त्याच्यावर. बट डायग्राम प्लस जर किंगडम प्रोटेस्टा विचारला, सपोज किंगडम प्रोटेस्टा हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी वगैरे आला तर तुम्हाला त्यामध्ये ज्याही डायग्राम्स मेन्शन आहे त्या काढावाच लागणार आहे. सो आता आपण पॅरामेशियमचे काही कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करून घेऊ. सो देन थर्ड वन इज दॅट इज पॅरामेशियम. आता पॅरामेशियम जो ही लोकोमोटरी ऑर्गन असतो दॅट इज अ सिलिया. सिलियाज असतात लोकोमोशनसाठी. सो फर्स्ट अमिबासाठी सुडोपोडिया, देन ट्रायपॅनोझोमासाठी फ्लॅजेला अँड पॅरामेशियमसाठी सिलियाज असतात फॉर इट्स लोकोमोशन. देन नेक्स्ट इट हॅज ग्लट ओपन ऑन द सेल सरफेस. आता ग्लट मीन्स वॉट कॅव्हिटी असते. जे ही पॅरामेशियमचं स्ट्रक्चर आहे दॅट इज अशा टाईपचं बेसिकली स्ट्रक्चर असतं. तर हे जे ही सेल वॉल आहे यामध्ये एक अशी कॅव्हिटी लाईक असते जी सेल वॉलच्या सरफेसवर ओपन होते दॅट इज अ ग्लट. सो दॅट इज अ हे जे ही सेल स्ट्रक्चर आहे स्लीपर लाईक सेल स्ट्रक्चर असतं. थोडं मीन्स डिफरंट बनलेलं आहे बट अशाच टाईपचं स्ट्रक्चर असतं. सगळे सेल ऑर्गॅनिझम असतात, सिलियाज असतात लोकोमोशनसाठी. प्लस हे जे ही सेल वॉल आहे इथे एक कॅव्हिटी प्रेझेंट असते ग्लट दॅट इज कॅव्हिटी इज नोन ॲज ग्लट जी सेल वॉल सरफेसवर ओपन होत असते. सो दॅट इज अ ग्लट लाईक स्ट्रक्चर ओपन्स ॲट अ सेल वॉल सरफेस. सो दॅट इज बेसिकली अ पॅरामेशियम. आणि आता फोर्थ टाईप आहे ॲनिमल लाईक प्रोटेस्टा दॅट इज प्लाझ्मोडियम. द प्लाझ्मोडियम जो पॅरासाइट आहे और प्रोटोझोअन्स आहे दॅट कॉजेस अ मलेरिया. हा पॅथोजेनिक असतो आणि याच्यात कुठलाच लोकोमोटरी ऑर्गन नसतो बिकॉज यांचं लोकोमोशन ते स्वतः करत नाही, वेक्टर थ्रू होत असतं. दॅट इज फिमेल ॲनाफिलिस मस्किटो. इट कॅरीज अ प्लाझ्मोडियम फ्रॉम वन पर्सन टू अनादर पर्सन. सो यात लोकोमोटरी ऑर्गन नसतो, ते वेक्टर थ्रू ट्रान्सफर होत असतात. दॅट इज बेसिकली अ प्लाझ्मोडियम. आपण चारही प्रोटोझोन्स बघितले. यामधले बेसिकली जो पॅरामेशियम आहे हा पॅथोजेनिक नाही आहे, मीन्स
प्रायमरी स्टेजवर इट इज नॉट अ पॅथोजेनिक, बट जेही बाकीचे आपण 3 बघितले दॅट इज अमिबॉइडचे जेही सर्टन स्पेसिस आहे दॅट आर पॅथोजेनिक, ट्रायपॅनोसोमा इज अ पॅथोजेनिक दॅट इज कॉजेस स्लीपिंग सिकनेस, and the last one is that is Plasmodium, it is also pathogenic that is causes malaria. So हा झाला आपला सेकंड टाइप ऑफ किंगडम प्रोटेस्टा that is animal like protesta. So now that is dinoflagellates. आता हा थर्ड टाइप आहे जे ही ऑर्गॅनिझम्स आहे प्रोटेस्टामध्ये त्याचा. तर या टाइपमध्ये कुठले प्रोटेस्टाज इन्क्लुडेड असतात, दॅट आर बेसिकली ॲक्वेटिक अँड फोटोसिंथेटिक. आता या ग्रुपमध्ये जेही प्रोटेस्टाज इन्क्लुडेड आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक बघून घेऊ आणि त्यानंतर एक एक्झाम्पल मेन्शन आहे टेक्स्टबुकमध्ये इवन विथ इट्स डायग्राम. तर मी ही डायग्राम थोडी रफ टाईप काढली आहे, टेक्स्टबुकमध्ये खूप सुंदर डायग्राम दिली आहे त्या ऑर्गॅनिझमची, सो ते तुम्ही एक वेळेस बघून घ्या. आता डायनोफ्लॅजेलेट्सचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात, दॅट इज दे आर ॲक्वेटिक अँड फोटोसिंथेटिक. ॲक्वेटिक पण आहे प्लस दे आर फोटोसिंथेटिक. आता फोटोसिंथेटिक आहे दॅट मीन्स दे परफॉर्म्स अ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस परफॉर्म करण्यासाठी मेजर जे नेसेसरी आहे ते काय असतं, येस दॅट इज फोटोसिंथेटिक पिगमेंट. सो जे ही डायनोफ्लॅजेलेट्स आहे या ग्रुपचे जे ही प्रोटेस्टाज आहे यांमध्ये वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट असते, मीन्स डिफरंट टाइप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स यांमध्ये प्रेझेंट असतात अँड दे परफॉर्म्स फोटोसिंथेसिस इवन दे आर ॲक्वेटिक. ॲक्वेटिक जरी असले तरी ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. आता या ऑर्गॅनिझमचे जे ही सेल वॉल आहे इट इज मेडअप ऑफ सेल्युलोजिक स्टीफ प्लेट. नॉर्मली जे सेल वॉल असते ती सेल्युलोजपासून बनलेली असते. जे ही आपण प्लांट सेल स्टडी करतो, प्लांट सेलमधली जी सेल वॉल असते ती कशाने बनलेली असते, सर्टन कंडिशन्स दे आर मेड अप ऑफ cellulose, but in dinoflagellated it is made up of cellulose but it has stiff plate. म्हणजे हे सेल वॉलचे जे हे स्ट्रक्चर आहे इट इज अ स्टीफ प्लेट लाईक स्ट्रक्चर असतं अँड इट इज अ मेड अप ऑफ सेल्युलोजिक स्टीफ प्लेट. सो दॅट इज अ स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल. आता डायनोफ्लॅजेलेट्समध्ये एक एक्झाम्पल मेन्शन आहे टेक्स्टबुकमध्ये दॅट इज अ ग्रॅन्युलेक्स. आता हा जो ऑर्गॅनिझम आहे इट इज अ डायनोफ्लॅजेलेट्स. आता या ग्रुपमध्ये जे हे ऑर्गॅनिझम असतात यांना डायनोफ्लॅजेलेट्स का म्हणतात, येस बिकॉज दे हॅव 2 फ्लॅजेलास फॉर लोकोमोशन. याच्या नावामधनंच आपल्याला समजू येतं दॅट इज डायनोफ्लॅजेलेट्स. डायनोफ्लॅजेलेट दॅट मीन्स दिस ऑर्गॅनिझम्स हॅज 2 फ्लॅजेलास फॉर इट्स लोकोमोशन. आतापर्यंत आपण जे ॲनिमल्स लाईक प्रोटेस्टामध्ये बघितलं की फ्लॅजेला कुठल्या ऑर्गॅनिझमला होता, दॅट इज अ पॅरामिशियम. पॅरामिशियमला फ्लॅजेला होता फॉर लोकोमोशन अँड या डायनोफ्लॅजेलेट्समध्ये पण फ्लॅजेलाज आहेत फॉर लोकोमोशन बट इट हॅज 2 फ्लॅजेलास. आता जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल मेन्शन आहे दॅट इज ग्रॅन्युलेक्स. ह्यामध्ये एक फ्लॅजेलास इथे प्रेझेंट असतो अँड सेकंड फ्लॅजेलास इज प्रेझेंट हिअर. सो दॅट आर 2 फ्लॅजेलास फॉर इट्स लोकोमोशन. आता बाकीही पार्ट्स आहे या ऑर्गॅनिझमचे त्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहेत. टेक्स्टबुकमध्ये 2 व्ह्यूज मेन्शन आहे, एक वेंट्रल व्ह्यू अँड सेकंड वन इज अ टॉर्सल व्ह्यू. सपोज एक्झाममध्ये क्वेश्चन आला विथ डायग्राम तर कुठलीही एकच डायग्राम काढायची, 2ही डायग्राम काढत बसायचं नाही, टाईम कन्झ्युमिंग असतं. तिथे नेसेसरी कुठलीही एक डायग्राम आहे पण जेही पार्ट्स आहे त्यांचे नॉमेनक्लेचर प्रॉपर द्यायचे, नॉमेनक्लेचर नेसेसरी असतात डायग्राम्समध्ये. सो दॅट इज अ डायनोफ्लॅजेलेट्स ऑर्गॅनिझम्स इन द किंगडम प्रोटेस्टा. डायनोफ्लॅजेलेट्स ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक व्हॉट, दे आर ॲक्वेटिक प्लस फोटोसिंथेटिक. They have wide range of photosynthetic pigment. Their cell wall is made up of cellulosic stiff plate and they have 2 flagellas for locomotion. आता याच्यानंतर जे टाइप आहे that is a fungi like protesta. So now fourth type that is fungi like protesta. आता या कॅटेगरीमध्ये जे ही प्रोटेस्टाज आहे ते फंगी लाईक कॅरेक्टरिस्टिक शो करतात. आता फंगीचे कॅरेक्टरिस्टिक आपण फंगी हा किंगडम बघायचा अजून बट आपल्याला सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स माहीत आहे फंगीसचे दॅट इज दे हॅव स्पोर्स अँड त्यांचं जे ही मीन्स जनरेशन असते, मॅच्युरेशन पिरियड झाल्यानंतर स्पोरोफाइट्स मूव्ह होतात, स्पोर्स असतात त्यामध्ये. बेसिकली फंगी म्हटलं की फर्स्ट वर्ड लक्षात येतं दॅट इज स्पोर्स. सो दिस प्रोटेस्टाज, दिस ग्रुप ऑफ प्रोटेस्टा इज ऑल्सो रिसेम्बल्स स्पोर. आता हे स्पोर्स कसे असतात आपण ते
बघू नंतर. सो फर्स्ट आपण आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ काय काय असतात. दिस ग्रुप ऑफ प्रोटिस्टास आर ऑल्सो टर्म्ड ॲज मायक्झोमाइट्स. आता आपण जे ही आधी ग्रुप्स बघितले त्यामधला जो आपला फर्स्ट होता दॅट इज प्लांट लाईक प्रोटिस्टा, दे टर्म्ड ॲज क्रायझोफाइट्स. दे नंतर ॲनिमल्स लाईक प्रोटिस्टास होते, दीज आर प्रोटोझोअन्स. त्यानंतर आता फंगी लाईक प्रोटिस्टा दॅट इज इट इज अ मायक्झोमाइट्स. सो आता हे जे काही वर्ड्स येत आहे प्लांटसाठी क्रायझोफाइट्स, देन ॲनिमल्ससाठी प्रोटोझोन्स, फंगीसाठी मायक्झोमाइट्स, हे जे काही नाव आहे हे लक्षात ठेवायचे. जे ही कॉम्पिटिटिव्हमध्ये असतात, कॉम्पिटिटिव्हमध्ये 11चा सुद्धा सिलेबस इन्क्लुडेड असतो. सो त्यामध्ये असे काही बेसिक जो क्वेश्चनचा ग्रुप असतो, आता तुमचा जो ही पेपर पॅटर्न असतो त्यामध्ये 3 कॅटेगरीजचे क्वेश्चन इन्क्लुडेड असतात, इझी, मीडियम अँड हार्ड. सो इझी टाईपचे जे ही क्वेश्चन्स असतात त्यामध्ये अशा टाईप्सचे क्वेश्चन येतात की फंगी लाईक प्रोटिस्टास टर्म्ड ॲज, म्हणजे सर्टन अशा कॅटेगरीजचे क्वेश्चन येतात. सो हे काही वर्ड्स लक्षात ठेवायचे इवन फॉर युअर फ्युचर स्टडीज. ह्या काही कॅरेक्टरिस्टिक बेसिक कॅरेक्टरिस्टिक ज्या असतात प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या प्रत्येक ग्रुपच्या त्या लक्षात ठेवायच्या. नावावरनंच काही कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात राहतात. काही जे वर्ड्स आहेत ते थोडे जास्त वेनी प्रिपरेशन करताना थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं त्या वर्डवर. सो फंगी लाईक प्रोटिस्टा आर ऑल्सो टर्म्ड ॲज मायक्झोमाइट्स. दिस ग्रुप इज ऑल्सो ग्रुप ऑफ स्पोरोफॅटिक ग्रुप. मीन्स या ग्रुपचे जे हे ऑर्गॅनिझम्स असतात दे आर स्पोरोफॅटिक. आता स्पोरोफॅटिक मीन्स वॉट, या ग्रुपमध्ये जे हे ऑर्गॅनिझम्स असतात दे मीन्स जे ही डिकेइंग प्रोसिजर असेल लिव्हची वगैरे त्या प्रोसिजरमध्ये ते इन्क्लुडेड असतं. स्पोरोफॅटिक कॅरेक्टर्स शो करतात, दॅट्स वाय दे आर कम्स इन अ ग्रुप ऑफ स्पोरोफॅटिक ग्रुप. नाव देअर मीन्स जे ही आता जे ही फंगी लाईक प्रोटिस्टाज आहे, आपण प्रोटिस्टा मीन्स वॉट दे आर युनिसेल्युलर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. सो आता एखाद्या मीन्स सर्टन कंडिशनमध्ये जिथे खूप सेल्स सिच्युएटेड आहे, लार्ज सेल मास आहे, ती जी कंडिशन असते दॅट इज अ कंडिशन नोन ॲज प्लाझ्मोडियम. आता आधी आपण प्लाझ्मोडियम वर्ड ऐकला आहे, दॅट इज प्लाझ्मोडियम इज ॲनिमल लाईक प्रोटिस्टा विच कॉजेस मलेरिया. बट हा प्लाझ्मोडियम डिफरंट आहे. दिस प्लाझ्मोडियम इज डिफरंट दॅन प्लाझ्मोडियम कॉझिंग मलेरिया. हा प्लाझ्मोडियम मीन्स काय आहे, जिथे फंगी लाईक प्रोटिस्टा जे ही सेल्स असतात ते एका जागेवर जमा होऊन एक सेल मास फॉर्म होतं, ती जी कंडिशन आहे लार्ज सेल मास फॉर्मेशनची दॅट इज अ प्लाझ्मोडियम. आता मी आधीच सांगितलं की हे जे ही ग्रुप आहे फंगी लाईक प्रोटिस्टा जे ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे इट हॅज आता फंगी लाईक कॅरेक्टरिस्टिक रिसेंबल करणार, दॅट मीन्स इट हॅज अ स्पोर्स. फंगीला सुद्धा स्पोर्स असतात, स्पोरमधनंच त्यांचं फर्दर मीन्स ग्रोईंग पिरियड वगैरे त्यांचा मॅच्युरेशन पिरियड स्टार्ट होत असतो. सो या ग्रुपमध्ये या प्रोटिस्टाच्या ग्रुपमध्ये सुद्धा स्पोर्स असतात. हे ऑर्गॅनिझम्स सुद्धा स्पोर्स कॅरिंग असतात, बट यांचे स्पोर्स थोडे डिफरंट असतात. दॅट इज दीज स्पोर्स आर व्हेरी टफ अँड सर्वाइव्स इन मीन्स हार्श कंडिशन्स. जसे फंगीचे स्पोर्स असतात दे आर स्मॉल, मीन्स जे ही त्यांची कवरिंग वगैरे असते ते इझिली रप्चर होतात, इझिली ब्रस्ट होतात. बट जे फंगी लाईक प्रोटिस्टाचे जे ही स्पोर्स असतात दे आर व्हेरी टफ अँड सर्वाइव्ह इन हार्श कंडिशन. So that are certain characteristic of fungi-like protista. That is, it terms as myxomites. Then they are sporophytic group. Then second one is it has means certain condition मध्ये जेव्हा large cell mass like structure form होतं, it known as plasmodium, and it resembles spore. These spores are very tough plus survives in harsh condition. So that are certain characteristics of fungi-like protista. सो नाव फिफ्थ टाईप दॅट इज युग्लिनॉइड्स. आता हा जो ग्रुप आहे यामध्ये युग्लिनॉइड्स प्रेझेंट असतात. दॅट इज जो ऑर्गॅनिझम आपण स्टडीसाठी बघू शकतो दॅट इज युग्लिना. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये युग्लिनाची सुंदर डायग्राम्स मेन्शन आहे ज्यात फ्लॅजेला वगैरे सगळे सेल ऑर्गॅनिस प्रॉपरली मेन्शन आहेत. ते तुम्ही डायग्राम एक वेळेस बघून घ्याल. मीन्स जे ही युग्लिना असतं त्याचा मीन्स थोडं अशा टाईप स्ट्रक्चर असतं आणि इथनं मग फ्लॅजेला असतं. थोडं लीफ लाईक स्ट्रक्चर झालं, बट अशाच थोड्या टाईपचं स्ट्रक्चर असतं युग्लिनाचं ज्यामधनं इकडनं फ्लॅजेलास असतात. दॅट इज फ्लॅजेला इज फॉर लोकोमोशन. आता यामध्ये
2 फ्लॅजेलास प्रेझेंट असतात, वन इज शॉर्ट अँड वन इज लॉंग. दोन्ही फ्लॅजेलास लोकोमोशनसाठीच असतात, बट त्यांचं जे ही स्ट्रक्चर आहे एक शॉर्ट असतो एक लॉंग असतो. सो दॅट इज अ 2 फ्लॅजेलास ऑफ युग्लिनॉइड्स. देन देअर सेल वॉल मीन्स जे ही युग्लिनॉइड्स ऑर्गॅनिझम आहे त्यांची सेल वॉल प्रेझेंट नसते. म्हणजे ही युग्लिनॉइड्स या ग्रुपचे प्रोटेस्टास जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांमध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतं. बट आता सेल वॉल नाही मीन्स सेल ओपन तर राहणार नाही, सेलला काही ना काही बाउंड्री असणार. सो दे हॅव प्रोटिनिशियस पेलिकल मीन्स सेल वॉलच्या जागेवर काय दुसरं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं दॅट इज प्रोटिनिशियस पेलिकल. सो आता आपण जे ही आतापर्यंतचे ऑर्गॅनिझम्स बघितले त्यामध्ये फक्त एका याच्यात सेल वॉल प्रेझेंट नव्हती. ॲनिमल लाईक प्रोटेस्टाजमध्ये मीन्स सर्टन कंडिशनमध्ये दे हॅव लॅक ऑफ सेल वॉल अँड सिमिलर वे युग्लिनॉइड्समध्ये पण सेल वॉल प्रेझेंट नसतं. बट काय प्रेझेंट असतं दॅट इज प्रोटिनिशियस पेलिकल. देन इट हॅज 2 फ्लॅजेला, वन इज शॉर्ट वन इज लॉंग. अँड युग्लिनॉइड्सचे जे ही ऑर्गॅनिझम्स असतात इन ॲब्सेन्स ऑफ सनलाईट दे आर हेटेरोट्रॉप्स बट दे हॅव फोटोसिंथेटिक पिगमेंट मीन्स पिगमेंट्स प्रेझेंट असतात त्यांमध्ये फोटोसिंथेसिससाठी. बट जेव्हा सनलाईट ॲब्सेंट असते लाईट ॲब्सेंट असते त्या कंडिशनमध्ये दे आर हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स मीन्स वॉट इट डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. सो दॅट आर सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम्स अंडर युग्लिनॉइड्स. युग्लिनॉइड्समध्ये हे कॅरेक्टरिस्टिक झाले. एक्झाम्पल म्हणून कुठलं ऑर्गॅनिझम स्टडीला आहे दॅट इज युग्लिना. त्याचं स्ट्रक्चर एकवेळेस बघून घ्या, डायग्राम आहे त्याची टेक्स्टबुकमध्ये. सो दॅट इज अ युग्लिनॉइड्स अँड द ऑर्गॅनिझम युग्लिना. आता आपण आज लेक्चरमध्ये काय कुठला किंगडम स्टडी केला दॅट इज किंगडम प्रोटेस्टा. किंगडम प्रोटेस्टाचे सर्टन कॅरेक्टरिस्टिक देन त्यांचे 5 कॅटेगरीज दॅट इज प्लांट लाईक प्रोटेस्टा, ॲनिमल लाईक प्रोटेस्टा, डायनोफ्लॅजेलेट्स, फंगी लाईक प्रोटेस्टा अँड लास्ट वन इज दॅट इज युग्लिनॉइड्स. आपण प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक डिस्कस केले, इवन त्यांचे डायग्राम सुद्धा डिस्कस केल्या. आय नो डायग्राम्स इथे प्रॉपर वेनी ड्रॉ केले नाही बट सर्टन आयडिया दिली आहे डायग्राम्स कशा असतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा मेन्शन आहे डायग्राम. त्यानंतर आता आज जो आपण किंगडम प्रोटेस्टा डिस्कस केला दॅट इज अ किंगडम प्रोटेस्टा. त्यानंतर जे 2 किंगडम्स असणार आहे दॅट इज किंगडम प्लांट अँड किंगडम ॲनिमली. याचे एक प्रॉपर लेसन्स आहे, तुम्हाला चॅप्टर्स आहे, ते आपण एक क्विक रिवाईज घेऊन घेऊ या दोनही किंगडम्सची नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण यांची जी प्रॉपर डिस्क्रिप्शन वगैरे आहे विथ स्पेसीज ऑर्गॅनिझम्स ते आपण जेव्हा ते 2 लेसन्स चॅप्टर्स बघणार आहोत त्यावेळेस बघू. त्यानंतर मग आपण जे आपले रिमेनिंग ग्रुप आहे दॅट इज किंगडम फंगी तो बघून घेऊ आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये. त्यानंतर आपला नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट होईल, त्यामध्ये आपण प्लांट अँड ॲनिमली प्रॉपर वेने बघणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट असेल, क्वेश्चन असेल और आयदर काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर टुडेज लेक्चर.